मी 30 वर्षापासून हा विधानसभा आणि विधान परिषद विधानसभामध्ये येत आहे. आता विधान परिषदेमध्ये आली मला अनुमती मिळाली मंत्री झालो म्हणून. पण ते आपण चांगली रीतीने सर्वांना समावेश मी मनापासून आपलं अभिनंदन करतो. माननीय ते माझ्या हातामध्ये माझ्या स्वतःचा काय न होता सभापती महोदया सन 2024 से विधान परिषद विधेयक क्रमांक 5 महाराष्ट्र खाजगी कौशल्य विद्यापीठ स्थापना विनियम विधेयक 2024 मांडण्यास मला सभागृहाची अनुमती मिळावी. त्याचा हेतू वगैरे थोडं आधी सांगा ना, डायरेक्ट सुरू करायचं. माननीय सभापती महोदया, आपल्याकडे पण स्किल वाढ देण्यासाठी आपण स्किल युनिव्हर्सिटीची प्रायव्हेट स्किल युनिव्हर्सिटी स्थापनाचा प्रावधान केला होता आणि त्यासाठी आपण जर आपल्याकडे जे स्किल युनिव्हर्सिटीचा प्रस्ताव आला तो योग्य छाननी करून आपण त्यासाठी एक वेगळा ऍक्टचा निर्माण करता असा खाजगीला असा आपल्याकडे 5-7 स्किल युनिव्हर्सिटी आजपर्यंत अप्रूव्ह झाली. ते 5-7 ऍक्ट झाला. हा अम्ब्रेला ऍक्ट आहे. एक वेळा हा अम्ब्रेला ऍक्ट पास झाला तो सारे जे काही आपल्याकडे स्किल युनिव्हर्सिटी आजपर्यंत आली आहे किंवा पुढे येणार आहे त्याच्या सर्वांसाठी एकच नियम लागेल आणि परत परत आपल्या विधानसभेत यायची गरज नाही. आता लिमिटेड हेतू त्यामागे आहे. साहेब, हेतू फक्त असा आहे की आपल्या स्किल युनिव्हर्सिटीसाठी प्रत्येक स्किल युनिव्हर्सिटी आपण वेगळा ऍक्ट विधानसभामध्ये आणता. आता ते 5 स्किल युनिव्हर्सिटी पूर्वी अप्रूव्ह झाली आहे. आता हा आपला ऍक्ट अप्रूव्ह झाला तर एक अम्ब्रेला ऍक्ट बनतील. अम्ब्रेला ऍक्ट मध्ये आपला वेगळा ऍक्ट करायची गरज नाही. जे पूर्वी जे पास झालाय पुढे जे येणार आहे ते सर्व युनिव्हर्सिटीमध्ये पण झालं आहे. युनिव्हर्सिटीसाठी आपण अम्ब्रेला ऍक्ट या विधानसभा सत्रामध्ये पास केला होता. त्याप्रमाणे कौशल्य विकास विद्यापीठसाठी आपण अम्ब्रेला ऍक्ट तयार करत आहे. तांबेंना बोलायचं, बोला. मागच्या आठवड्यात देखील स्किल डेव्हलपमेंटच्या विषयावर आपली सभागृहात मोठी चर्चा झाली होती आणि स्किल डेव्हलपमेंट आणि स्किल युनिव्हर्सिटी मागच्या वेळेस आपण सरकारी विद्यापीठाची चर्चा सभागृहात झाली होती. आज खाजगी विद्यापीठाच्या बाबतीमध्ये एक नियमावली असावी आणि त्याला कशा पद्धतीने मान्यता द्यावी या संदर्भात आपला आजचा हे विधेयक आहे. सभापती महोदय, ह्या विधेयकाकडे नजर मारली असता याच्यामध्ये प्रामुख्याने 2-3 गोष्टी आहेत. एक तर आता आपण 5 ते 6 विद्यापीठांना परवानगी दिलेली आहे. मात्र ते विद्यापीठ कसे काम करतायत यावर आपलं कोणाचं लक्ष आहे? कारण ज्या पद्धतीने जर खाजगी विद्यापीठ असेल तर UGC असते, UGC त्याच्यावर लक्ष ठेवते, त्याच्या काही नियमावली असते. तर मग प्रायव्हेट जे स्किल डेव्हलपमेंट युनिव्हर्सिटीज आहेत, कारण आम्ही बघतोय की त्या मोठ्या मोठ्या इमारती उभ्या राहत आहेत परंतु आजही इंडस्ट्रीमध्ये त्या पद्धतीने मुलांची उपलब्धता नाहीये. तर मग स्किल डेव्हलपमेंट विद्यापीठ नेमके काय काम करतायत, त्याच्यावर कोण लक्ष ठेवणार, त्याची मॉनिटरिंग कशी होणार, UGCच्या धर्तीवर किंवा हायर अँड टेक्निकल एज्युकेशनच्या धर्तीवर आपण त्याचं कशा पद्धतीने त्याच्यावर कंट्रोल करणार आहात, हा पहिला प्रश्न सभापती महोदय माझा आहे. दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न याच्यामध्ये असा आहे की जे हायर एज्युकेशनचे जे खाजगी विद्यापीठ आहेत, या हायर एज्युकेशनच्या खाजगी विद्यापीठाचे जे बिल आहे त्या बिलामध्ये आणि स्किल डेव्हलपमेंटचं जे बिल आहे आज ते जे तुम्ही आज पटलावर आणलेलं आहे, या दोन्ही विद्यापीठांचे जे निकष आहेत या निकषांमध्ये तफावत आहे. अर्थात आपण पाहतो की स्किल डेव्हलपमेंटचं विद्यापीठ किंबहुना जास्त जागा असणं अपेक्षित आहे, कारण स्किल डेव्हलपमेंटमध्ये अशा गोष्टी की ज्याला जागा लागते. आणि आपण पाहतो की खाजगी हायर टेक्निकल एज्युकेशनच्या विद्यापीठाला 20,000 चौरस मीटर जागा लागणार असेल तर स्किल डेव्हलपमेंटला फक्त 10,000 चौरस मीटर जागा लागणार आहे. मग स्किल डेव्हलपमेंटला अशी जागा कमी लागण्याचं कारण काय? कारण जर जास्त जागा लॅब्स त्यांना लागणार आहे, त्यांच्या तिथं वेगवेगळ्या पद्धतीचे कोर्सेस असणार आहे, तर जागा कमी का लागणार हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. ऍप्लिकेशन फी हायर एज्युकेशनच्या विद्यापीठ जर चालू करायचं असेल खाजगी विद्यापीठ तर 1 कोटी रुपयाचं ऍप्लिकेशन फी आहे आणि स्किल डेव्हलपमेंटचं करायचं असेल तर 50 लाख रुपये आहे. खरं तर पाहिलं तर नॅशनल स्किल डेव्हलपमेंट काउन्सिल NSDCच्या माध्यमातून स्किल डेव्हलपमेंटचे हजारो कोटी रुपयाचे केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या योजना चाललेल्या आहेत आणि म्हणून स्किल डेव्हलपमेंटमध्ये उत्पन्नाचे साधनं देखील आहेत. उद्या या स्किल युनिव्हर्सिटी ज्या आहेत त्या पैसे कमवणार आहेत, त्याच्यामध्ये त्यांनाही 2 पैसे मिळणार आहेत. मग त्यांना जर 2 पैसे मिळणार आहे तर मग आपण त्याची फी कमी ठेवायची
आणि हायर एज्युकेशनचे जे खाजगी विद्यापीठ त्याची फी जास्त ठेवायची, मला असं वाटतं की हा विरोधाभास का आहे, यावर मंत्री महोदयांनी थोडंसं उत्तर द्या. थांबा बाकीच्या नाही बोलू द्या. खरं तर आता त्यांना हेतू कळावा म्हणून मी आधी त्यांना बोलायला सांगितलं होतं, तर म्हणून प्रस्ताव संमत करण्याच्या आधी काहींचं बोलून मग आपण मांडते ना. लगेच उत्तर नका देऊ, बोला. या ठिकाणी हे बिल मांडत असताना हल्ली विद्यापीठाची खाजगी विद्यापीठ करण्याचं गेले अनेक बिलं या सभागृहामध्ये आली. आता कौशल्य विकासाचं पण खाजगी विद्यापीठ करण्याचं एक नवीन बिल इथं आलेलं आहे. सरकार हळूहळू खाजगीकरण करते का अशा प्रकारची शंका व्यक्त होते. मला आठवतं की मागच्या वेळेला महाविकास आघाडीचं सरकार असताना फार मोठ्या प्रमाणात कौशल्य विकासाच्या माध्यमातून प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला गेला. अनेक राज्यामध्ये कौशल्य विकासाच्या माध्यमातून ज्या युनिव्हर्सिटी होत्या आपल्या राज्य शासनाच्या माध्यमातून, मला वाटतं आपल्या राज्याने सुद्धा टाटाची कोलॅबोरेशन करून आपल्या ITI आणि आपल्या असलेली जी विद्यालय आहे यांच्याची संयुक्त अशा प्रकारचं कोलॅबोरेशन करून आपलीच असलेली यंत्रणा सक्षम करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी मला वाटतं बजेटमध्ये सुद्धा तरतूद मागितली होती. राज्य सरकारने ती तरतूद केली का नाही हा वेगळा विषय आहे. परंतु आपल्या असलेल्या ITI म्हणजे आता आपण खाजगीमध्ये गेल्यानंतर तिथं सक्षमपणे सगळ्या यंत्रणा अगदी रोबोट सगळं येतं आणि आपल्याकडे बघितलं तर आता पण आपण जुन्या यंत्रणेमध्येच आहे. मागच्या वेळा ITI मध्ये आपल्याकडे जुन्या असलेल्या फक्त काही कोर्स होते, त्यानंतर 95 झाले, 95चे वाढवले आपण. आता हे सगळं करत असताना राज्य सरकारने ही प्राथमिकता स्वतःची जबाबदारी घेऊन आपल्या असलेली यंत्रणा जी सक्षम करणं गरजेचं होतं ते दुर्दैवाने काही वर्षामध्ये झालं नाही. तरी सुद्धा विद्यार्थ्यांचा ओढा हा ITIला गेला आणि त्यावेळेला असं पण ठरलं होतं की ITI किंवा खाजगी काही कंपन्या ज्या आहेत त्यांचा CSR फंड घेऊन या ITIच्या बरोबर आपण त्या ठिकाणी संयुक्त अशा प्रकारचं योजना राबवायची आणि ज्या कंपन्यांना समजा आता सातारा जिल्ह्यामध्ये असेल तर सातारा जिल्ह्यामध्ये जेवढ्या काही शासकीय तुमच्या ITI आहेत, कॉलेज आहेत त्यांचं आणि ITIच्या माध्यमातून जे काही कौशल्यामध्ये निपुण झालेले विद्यार्थी असेल आणि किंवा खाजगी एखाद्या कंपन्यांनी ती ITI दत्तक घ्यायची आणि त्यांना लागणारे सगळे कुशल अशा प्रकारचे जे कामगार लागणार आहेत त्यांच्याशी जॉईंट व्हेंचर मध्ये करून अशा प्रकारची नवीन संकल्पना आल्यामुळे काही लोकांना तिथे नोकऱ्या लागल्या, ही सुद्धा वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. आणि म्हणून हे सर्व चालत असताना अचानक आता आपण बघतो की दरवेळेला एखादं खाजगी विद्यापीठ आपण बघतोय वेगवेगळ्या प्रकारची विद्यापीठाचे या ठिकाणी प्रस्ताव येतात. आता हे आपण आणलेलं आहे. यामध्ये तुम्ही सांगितलं की इतर राज्याचा उल्लेख केला गेला. मला खरं म्हटलं तर आपण सांगितलं त्यामध्ये मी सिम्बॉसिसचा एक समजू शकतो, पण बाकीच्या ठिकाणी जे आहे मग रायसोनिया असेल किंवा ॲटलास असेल त्यांचे पत्ते बघितले. मगाशी याचा उल्लेख इथं सत्यजित तांबेंनी केला. त्यांच्यावर नियमावली काय करणार आहात आपण, त्यांची जागा किती असावी, त्यानंतर त्यांची फीची त्यांनी किती विद्यार्थ्यांना त्याच्या पद्धतीने काय काय सुविधा देणार आहेत, आपल्याकडे आपण काय फी घेतोय त्यांच्याकडून काय घेतली जाणार आहे, त्याच्यावर सरकारचं नियंत्रण असणार आहे का नाही. का आपण विद्यापीठ काढायला दिलं की त्यांनी मग सांगायचं ठीक आहे तुमच्या नोकऱ्याची मी शाश्वती घेतो, कोणत्या तरी कंपनीशी त्यांनी कोलॅबोरेशन करायचं आणि त्याचा सुविधा CSR फंडाचा घ्यायचा आणि विद्यार्थ्यांकडून मारेमात पैसे घ्यायचे आणि मग तशा पद्धतीने जर झालं तर हा अन्याय होऊ शकतो. आणि म्हणून मला वाटतं की या बाबतीमध्ये सरकारने स्पष्ट भूमिका करणं गरजेचं आहे. एखादा विधेयक आणल्याने 5 संस्थेला तुम्ही विद्यापीठ म्हणून त्या ठिकाणी जाहीर करायचं आणि मग अशा पद्धतीने सवलत देत वेगवेगळ्या प्रकारच्या काही ठिकाणी तर तुम्ही बघितलं असेल नर्सिंग असेल किंवा काही ठिकाणी आपण जर बघितलं साहेब आज त्याच्यामध्ये परवानगी दिल्यानंतर त्यांची स्वतःची कार्यालय सोडली तर बाकी काय दिसत नाही, परंतु तिथं आपण त्याला मंजुरी दिलेली आहे. मग अशा वेगळ्या पद्धतीने विद्यार्थ्यांच्यावर अशा पद्धतीने कुठल्याही प्रकारचं चुकीचं कोर्सेस घेताना होऊ नये याच्या संदर्भामध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे आपलं नियंत्रण काय असणार आहे, त्याची नियमावली काय असणार आहे त्याचा खुलासा करणं गरजेचं आहे. तो खुलासा याच्यात दिसत नाही. त्यामुळे आपण हे जे सांगितलेलं आहे ॲटलास दाखवलेला, ITM दाखवलेला आहे, नंतर GS रायसोनी आहे, त्यानंतर परत GS रायसोनी आहे, युनिव्हर्सल आहे, सिम्बॉसिस आहे आणि काही नावाजलेले जे असतील किंवा मोठमोठ्या कंपन्या घ्या ना तुम्ही. आता टाटा सारख्यांना जर तुम्ही बोलला की तुम्ही प्रत्येक राज्यामध्ये काही जिल्ह्यामध्ये
तुम्ही अशा पद्धतीने सरकारने पुढाकार घेतला आणि त्या अशा काही कंपन्या, आता मला वाटतं कमिन्सनी घेतला होता, कमिन्सनी सातारा जिल्ह्यामध्ये काही ITI दत्तक घेतल्या. तशा मोठमोठ्या कंपन्या असतील. आपण हे विद्यापीठ करण्यापेक्षा काही कंपन्यांना तुमच्याच ITI, तुम्ही पैसे तर देत नाही, तुमच्या सरकारकडे बाकीच्या ठिकाणी पैसे द्यायला निधी आहे, परंतु इथं नाही, हे दुर्दैवाने सांगावं लागतं. म्हणून मागच्या वेळेला जो प्रस्ताव आला होता तो जर टाटाची तुम्ही सगळ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या कंपन्यांचं त्या ठिकाणी जर हे करून घेतलं, ITIचं करून घेतलं असतं तर चांगल्या प्रकारचा आधुनिक अशा प्रकारचं तंत्रज्ञान घेतलेली या संस्था महाराष्ट्राच्या सरकारच्या झाल्या असत्या. पण सरकार तिथं दुर्लक्ष करत आहे आणि खाजगीकरणाला वाव देत आहे. आणि मला वाटतं की या बाबतीमध्ये सरकारच्या ITIला काय करणार तुम्ही, आणि मग अशा मोठ्या राज्यातल्या ज्या कंपन्या आहेत जिथं मॅनपॉवर लागते त्या मॅनपॉवरच्या संदर्भामध्ये आपण मागे असा करार केलेला होता, तशा पद्धतीने अंमलबजावणी करण्यासाठी तुम्ही काय करणार आहात का? का नुसतं खाजगी विद्यापीठ केलं की सरकारी बंद करून टाकणार, ते तरी एकदा सांगून टाका. म्हणजे खाजगी विद्यापीठामध्ये पैसे आणि देणग्या आणि फी वारेमाप घेतली जाईल, याच्यावर सरकार नियंत्रण काय करणार याचा खुलासा करणं गरजेचं आहे. विक्रम काळे. एअरपोर्ट जायचं आहे तर फक्त 2 प्रश्न मी ऑन पास करून ऑन ते पेंडिंग ठेवा. फक्त जे 2 सत्यजित तांबे साहेब आणि भास्कर जाधव साहेबने विचारले ते मी आता आपलं परवानगी दिली. विक्रम काळे आणि अभिजित वंजारी, मग उद्या तुम्ही त्यांना बोलवून चर्चा करणार का दालनात माझ्या? हा, हे जे फक्त दोघांनी प्रश्न विचारले ते मी फक्त आता पेंडिंग काय ठेवायचं, मग विधेयक पेंडिंग ठेवायचं? हा, विधेयक म्हणजे काय, मला तिथे 4:30 वाजता 4:20 ला ते लँडिंग आहे, त्या मला ते 10 मे. पण मग तुम्ही असं करा की फक्त विधेयक मांडा, सुरुवातीचं हे म्हणावं की प्रभारी मंत्री तेवढं म्हणा तुम्ही, आणि बाकी प्रलंबित ठेवू आपण. काही भाषणं झालेली, काही भाषणं अजून होतील. ठीक आहे, पहिलं फक्त मांडा, पुरस्थापना करू म्हणजे आपण, आणि बाकी पुढे घेऊ आपण ते उद्या. मग तुमचे 5 जणांची नावं मी लिहून ठेवते. विक्रम काळे, हा आता नको, एकदम उत्तर देतात असं नसतंय, प्रश्नोत्तराचा तास नाहीये तांबे. हो, तुमचंही लावून दिले. महोदय, माननीय सभापती महोदय, मी आपल्या अनुमतीने सनदा 2024 विधान परिषद विधेयक क्रमांक 5 महाराष्ट्र खाजगी कौशल्य विद्यापीठ विधेयक 2024 मांडतो. प्रस्ताव असा आहे की सन 2024 चे विधान परिषद विधेयक क्रमांक 5 महाराष्ट्र खाजगी कौशल्य विद्यापीठे स्थापना व विनियमन विधेयक 2024 मांडण्यास अनुमती देण्यात यावी. इथे आपण थांबूया. मग पुढचा प्रश्न असा आहे की सन 2024 चे विधान परिषद विधेयक क्रमांक 5 महाराष्ट्र खाजगी कौशल्य विद्यापीठे, आपण फक्त पुरस्थापनेचं बहुमत वगैरे बोलतोय. स्थापना व विनियमन विधेयक 2024 मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. प्रस्ताव संमत झाला. आता ते मांडायचं जे विधेयक आहे ते मांडा ना. वाचून घेतो ना. हा, मांडा. माननीय सभापती महोदय, सन 2024 से विधान परिषद विधेयक क्रमांक 5 महाराष्ट्र खाजगी कौशल्य विद्यापीठ स्थापना विनियम विधेयक 2024 विचारात घेण्यात यावे असा मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो. विचारात घेण्यात यावे, एकदम पुढे गेले ते. फक्त मांडतो म्हणा, विचारात घेण्यात यावे म्हणजे पुढचं. मी मांडतो मॅडम, प्रस्ताव मांडतो. तर फक्त आपली परवानगी. काय म्हणताय बोला. मी पूर्वी आपण सन 2024 चे विधान परिषद विधेयक क्रमांक 5 महाराष्ट्र खाजगी कौशल्य विद्यापीठे स्थापना व विनियमन विधेयक 2024 मांडण्यात आले. आता काय माहितीये का, ते प्रचंड तुमचा दबाव आहे त्यांच्यावरती. नाहीतर दुसरे कोणी मंत्री असते तर त्यांनी विनंती केली असती 3-4 भाषणं पटापट करून मी जातो, पण त्यांना उपराष्ट्रपतींना आणायचे, तर आपण प्रलंबित ठेवूया. दुसरं काय करणार, नाही का? दोन लोकांनी जे प्रश्न विचारले, फक्त एक आपली अनुमती असेल तर ऑन रेकॉर्ड फक्त ते द्या. ठीक आहे, तेच माझी रिक्वेस्ट आहे. तुम्ही समजून घ्या काही गोष्टी. एवढं काही त्याच्यामध्ये आकाश पाताळी करण्यासारखं काहीच नाहीये. मंजूर करून द्या ना तुमचं. अहो, चर्चा उद्या बोला, उत्तर द्या. आधीच्या 2 याच्यावर उत्तर द्या, नंतर बाकीच्या. जैसे आपल्या मनामध्ये आहे की नॉर्मल जे विद्यापीठ असते युनिव्हर्सिटीची आणि हा कौशल्य विकास विद्यापीठ, त्यामध्ये तफावत आहे. तो माननीय सत्यजित तांबे साहेब पण ते अतिशय चांगला मुद्दा मांडला. मी हे बघून जे काही
आपल्या इथे 10,000 मीटर आहे, तिथे 20,000 मीटर आहे, तर आपण काय मार्क काढू शकता ते पण प्रामाणिकपणे करू. इथे 50 लाख डिपॉझिट फीस आहे, तिथे 1 कोटी आहे, त्यामध्ये पण आपण ते रूल ज्यावेळी करू ते पण चांगल्या रीतीने करू. आपण जे मुद्दे मांडले साहेब ते अतिशय चांगले मुद्दे आहे. मी आता विस्तारात जाऊ शकत नाही, माझी मजबुरी मी सर्वांनी रिक्वेस्ट केली आहे. तरी पण मी असं सांगू इच्छितो रेकॉर्डसाठी की कोणी आपल्याकडे आला, टाटा आला किंवा कोणी इंडस्ट्रीज हाऊस आला आणि त्यांनी सांगितला की आम्ही एक तुमची ITI मध्ये आम्ही जॉईन करू इच्छिता किंवा इम्प्रुव्हमेंट करू इच्छिता, त्यांचं स्वागत आहे. काय मोठ्या कंपनीने स्वतःची पर्सनल स्किल विद्यापीठ काढायला प्रपोजल दिला तरी पण त्याचं स्वागत आहे. हा जे बिलाचा उद्देश आहे ते एक वेळा आपण अमरेला बिल झाला तर प्रत्येक आपण इंडिव्हिज्युअली इंडिपेंडेंटली हँडल करायची गरज नाही. ते अमरेला बिल झाला त्यामध्ये प्रस्ताव टाका आणि त्यामध्ये प्रस्ताव मंजूर होईल तर होईल, असा हा बिलच्या मागेचा उद्देश होता. मी परत एक वेळा माननीय सभापती महोदयाचे धन्यवाद करून आज रात्री आपण माननीय उपराष्ट्रपतीचे कार्यक्रमच्या नंतर विधान परिषद बसली तर आज ते माझा बिल घेऊ शकता की उद्या घेवा, जे काही शक्य असेल तर मी विनंती करून बघते आणि एक बैठक घ्या तुम्ही मंजूर करून. ठीक आहे तुमच्या याला विक्रम 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 काळे बसा बसा बसा, असं नाही करायचं. असं एवढा काही किशोरजी आहे मोठा प्रॉब्लेम असताना तर मी स्वतः विरोध केला असता, असं नाही, असं नसतं करायचं. दानवे साहेब काय करायचं? नाही नाही, आता दुसरी आहेत ना बाकी विधेयक याच्यात काही आहे का तुम्ही सांगा, नियमन करण्यासाठी. नाही सभापती महोदय, हे मंजूर करायला आमची काही हरकत नाहीये, फक्त काही मुद्दे याच्यामध्ये छोटेसे मुद्दे आहे. तसं आता एक खाजगी कौशल्य विद्यापीठ आपण बघितलं, आता शशिकांतजींनी पण सांगितलं की माझा याच्यात मुद्दा असा आहे की हे विद्यापीठ सगळे मुंबई, पुणे, नागपूर इथंच आहे. तसं आपण औद्योगिक दृष्ट्या सुद्धा जसं SEZ आपण उद्योग विभागात करत होतो. माझं मंत्री महोदयांना सूचना आहे की हे असे कौशल्य विद्यापीठ ग्रामीण भागात पण आले पाहिजे, म्हणजे मराठवाड्यात आले पाहिजे, विदर्भात आले पाहिजे, उत्तर महाराष्ट्रात गेले पाहिजे. याच्यासाठी तुम्ही आणखी याच्यात काही सवलती द्या असं माझं म्हणणं आहे. आणि फक्त मुंबई, पुणे इथंच नाही कौशल्य विद्यापीठ, खरं तर ग्रामीण भागामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सुद्धा हे विद्यापीठ येण्यासाठी माझी तेवढी सूचना होती की हे करताना त्याच्यासाठी सरकारने काहीतरी फॅसिलिटी देताना काय प्रॉब्लेम नाही जास्तीत जास्त, की म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी काय हरकत नाही, शिरलोडला व्हायला काय हरकत नाही. अगदी योग्य मुद्दा आहे तुमचा. माझा हा मुद्दा आहे सभापती महोदय, विचारात घेण्यात यावे, मांडा. माननीय शशिकांत शिंदे साहेबांनी जे काही मुद्दे मांडले होते मी आपल्या बरोबर बसू, जे ITI साठी कौशल्य विकासासाठी जे काय करायचं करू. अभिजित वंजारी साहेबांपर्यंत बोलणं झाला होता, त्यांच्या पण काही सूचना होती. माननीय दानवे साहेबांनी जे मुद्दे मांडले ते मंजूर आहे. आपण महानगरपालिकासाठी वेगळे नियम ठेवू आणि रुरल एरियासाठी कन्सेशनल नियम ठेवू. रुरल एरियासाठी फक्त आपले एक लास्ट रुरल एरियासाठी एन्करेजमेंटसाठी जे काही करायचं आहे सरकार करू. आपण फक्त माननीय सभापती महोदय आपले जानकारी आपली सूचनासाठी आपण यावेळी महाराष्ट्रामध्ये 1200 कॉलेजेस, त्यामध्ये 900 कॉलेजेस ग्रामीण इलाक्यामध्ये आहे, तिथे आपण आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र सुरू केलं आहे. आता 1700 कॉलेजेसची रिक्वायरमेंट आली होती, आपल्याकडे 1000 कॉलेजेसचा बजेटमध्ये प्रोव्हिजन होता. या 9 ऑगस्टला माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि आपल्या सर्वांचे उपस्थितीमध्ये आपण 1000 कॉलेजेसमध्ये, ज्यामध्ये माननीय दानवे साहेब 800 कॉलेजेस रुरलमध्ये आहे, तिथे आपण एक ठिकाणी आपण बसून ते सर्व करणार आहे. आणि जे काही सूचना आपल्या मनामध्ये असेल ते पण माझी रिक्वेस्ट आहे, आपण बिल मंजूर करून या. माझी तर आपण जे काही आपली सूचना असेल मी माननीय सभापती महोदयाच्या समोर शब्द देतो की आपण ज्यावेळी रूल फ्रेम करू आपल्या बरोबर बसून ते रूलमध्ये आपण समावेश करून घेऊ. विक्रम काळे, अमोल मिटकरी, अंबादास दानवे, अभिजित वंजारी, शशिकांत शिंदे, अभ्यंकरजी, किशोर दराडे, सगळ्यांना, सत्यजित तांबे, सगळ्यांना बोलवून घ्या 1 महिन्याच्या आतमध्ये. आणि निरंजन डावखरे, सगळे लिंगाडे, आजगावकर, सुनील शिंदे, अरुण लाड, त्याच्यानंतर अडवाले, माझीच परीक्षा घेत आहे, जानकर, आमशा पाडवी,
पडळकर सगळ्यांना बोलवा. चला विचार, मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो. घ्या. माननीय सभापती मी महोदय, म्हटलं, नाव म्हटलं सुनील शिंदे. हा आपला जे काही ते घेतलं. पद्धत आहे विधान परिषद चालवण्याची, मी मनापासून आपलं अभिनंदन करतो. मी 30 वर्षापासून हा विधानसभा आणि विधानसभामध्ये येत आहे. आता विधान परिषदमध्ये आली, मला अनुमती मिळाली मंत्री झालो म्हणून. पण ते आपण चांगली रीतीने सर्वांना समावेश, मी मनापासून आपलं अभिनंदन करतो. माननीय ते माझ्या हातामध्ये माझ्या स्वतःचा काय न होता. माननीय सभापती महोदय, 2024 से विधान परिषद विधेयक क्रमांक 5 महाराष्ट्र खाजगी कौशल्य विद्यापीठ स्थापना विनियम विधेयक 2024 सुधारणा स्वीकृत आल्यास संमत करावे अशी मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो. प्रस्ताव असा आहे की सन 2024 चे विधान परिषद विधेयक क्रमांक 5 महाराष्ट्र खाजगी कौशल्य विद्यापीठे विधेयक 2024 विचारात घेण्यात यावे. प्रश्न असा आहे की सन 2024 चे विधान परिषद विधेयक क्रमांक 5 महाराष्ट्र खाजगी कौशल्य विद्यापीठे स्थापना विनियमन विधेयक 2024 विचारात घ्यावे. काय अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे एकमत आहे, होयचे एकमत आहे. विधेयक विचारात घेण्यात आले. आता विधेयक खंडशः विचारात घेण्यात येईल. खंड 2 ते 60 अनुसूची 1 व 2 खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य विधेयकाचा भाग समजण्यात यावे. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे एकमत आहे, होयचे एकमत आहे. खंड 2 ते 60 अनुसूची 1 व 2 खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य विधेयकाचा भाग झाले. प्रभारी मंत्री, तुम्ही अनुमतीने प्रस्ताव मांडलेलाच आहे, त्यामुळे पुढे जाते. प्रस्ताव असा आहे की सन 2024 चे विधान परिषद विधेयक क्रमांक 5 महाराष्ट्र खाजगी कौशल्य विद्यापीठे स्थापना व विनियमन विधेयक 2024 संमत करावे. प्रश्न असा आहे की सन 2024 चे विधान परिषद विधेयक क्रमांक 5 महाराष्ट्र खाजगी कौशल्य विद्यापीठे स्थापना व विनियमन विधेयक 2024 संमत करावे. काय अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे एकमत आहे, होयचे एकमत आहे. विधेयक संमत झाले. आपण जाऊ शकता. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.